नमस्कार मंडळी. ह्या पद्धतीने जर शेवगा मसाला तुम्ही घरी बनवला ना, तर चिकन मटनसुद्धा खाणं विसराल, इतका हा भारी लागतो. ज्वारीच्या भाकरीसोबत तर खूप भारी लागतो. तर इथं मी एक पाव किलो शेवगाच्या शेंगा आणल्या आणि त्या मध्यम अशा कट करून घेतल्या आणि त्याच्यावरची थोडीशी साल मी इथं काढून घेतली होती. कढईमध्ये पाणी घातलं, त्यामध्ये हा स्वच्छ धुतलेल्या शेवग्याच्या शेंगा आणि थोडंसं मीठ घालून आहे ना, हा 50 ते 60% शेवगा शिजवून घ्यायचा आहे. तर इथं लोखंडी कढईमध्ये छोटे छोटे 2 कांदे पातळ चिरून घातले, त्यावरती तेल घालायचं आणि छान असे हे कांदे भाजून घ्यायचे. जसं आपण नॉनव्हेजसाठी म्हणजे चिकन मटनसाठी मसाला तयार करतो ना, अगदी त्याच पद्धतीने हा सुद्धा मसाला मी इथं तयार करून घेणार आहे, जेणेकरून या रश्श्याची जी चव आहे ना, ती अगदी नॉनव्हेजचा रस्सा म्हणजे चिकन मटनचा रस्सा कसा असतो अगदी तशी येते, खूप भारी लागते. आता हा कांदा बऱ्यापैकी छान भाजलेला आहे. आता यामध्ये ना काही मसाले घालायचे आहेत. त्यामध्ये लवंग, मिरी, दालचिनीचा तुकडा, थोडंसं जिरं, धणे, खसखस आणि 1 चमचा तीळ, 2 तेजपानं इथं मी घातलेले आहेत. हे खडे मसाले तुम्ही नाही घातले, अर्धा चमचा गरम मसाला जरी घातला ना तरीसुद्धा चालणार आहे. हे सगळं छान असं मी इथं परतून घेणार आहे. आता हे व्यवस्थित परतलं की गॅस थोडासा बारीक केला आणि यामध्ये ना सुक्कं खोबरं घातलेलं आहे, थोडंसं किसून मी घातलेलं आहे, म्हणजे ते व्यवस्थित वाटलं जातं. तर खोबरं घातल्याच्या नंतर अर्धा मिनिटासाठी मी भाजून घेतलं. त्यानंतर आहे ना एक मुठभर भाजलेले जे फुटाणे असतात ना ते घातलेले आहेत. हे तुम्ही नाही घातले ना तरीसुद्धा चालणार आहे. पण हा जो रस्सा आहे ना हा थोडासा दाटसर असला ना की मग तो छान लागतो, त्यामुळे इथं मी हे घातलेलं आहे. थोडंसं तेल घातलं, एक 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे असे छोटे छोटे कट करून घातलेले आहेत. हे सगळं व्यवस्थित भाजून घेतलं. मसाला भाजण्यासाठी एक 9 ते 10 मिनिटाचा वेळ लागतो, का तर खूप मोठ्या गॅसवर भाजलं ना तर मग ती व्यवस्थित चव येत नाही. त्यानंतर कोथिंबीर घातली. याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि हा मसाला थंड करून आपल्याला वाटून घ्यायचा आहे. तोपर्यंत इथं शेंगासुद्धा छान अशा शिजलेल्या आहेत. खूप जास्त गाळ करायचा नाही आणि हे जे पाणी आहे ना, हेच पाणी आपल्याला भाजीसाठी वापरायचं आहे. आता त्या कढईमधलं पाणी आणि शेवगा मी काढून घेतला. आता यामध्ये 2 चमचे तेल घातलं आणि तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं. आता हे वाटण कंटिन्यू 2 ते 3 मिनिटासाठी ना छान असं परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घातली. त्यानंतर कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, त्यानंतर लाल मिरची पावडर यामध्ये घातलेली आहे आणि कोणत्याही ब्रँडचा तुम्ही मटण मसाला यामध्ये घालू शकता. इथं मी सुहानाचा थोडासा मटण मसाला घातलेला आहे, रश्श्याला छान चव येते. आता तेल सुटेपर्यंत हा मसाला मी परतून घेणार आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. मीठ इथं थोडंसं बेताने घालायचं, का तर शेंगा शिजवत असताना आपण थोडंसं मीठ घातलं होतं. आता यावरती झाकण ठेवायचं आणि याला तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं. हे बघा, मस्त याचा घमघमाट सुटलेला आहे. आता शिजवलेला शेवगा पाण्यासहित यामध्ये घालणार आहे. हे बघा, आता ही भाजी तुम्हाला जेवढी पातळ किंवा दाटसर आवडते त्या अंदाजाने इथं तुम्ही गरम पाणी घालू शकता. पण ही भाजी खूप मला अशी पातळ आवडत नाही, जरा दाटसरच आवडते, त्यामुळे एवढंच पाणी मी घातलं होतं, यापेक्षा जास्त पाणी वाढवलं नव्हतं. झाकण ठेवून एक 5 ते 6 मिनिटासाठी बारीक गॅसवर हा रस्सा शिजवून घेतला. वरून कोथिंबीर घालायची. मस्त असा झणझणीत शेवग्याचा रस्सा किंवा शेवगा मसाला इथं तुम्ही म्हणू शकता तयार आहे. भातासोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत खूप भारी लागतो. बनवा, खा आणि तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून जरूर सांगा. तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकला पाहत असाल, आणखी आपल्या पेजला फॉलो नसेल केलं तर तुम्ही सुद्धा आपल्या पेजला फॉलो करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता मस्त असा हा दाटसर शेवगा मसाला इथे बनवून तयार झालेला आहे. तुम्ही बनवा, खा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.